पालिका निवडणुकांसाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तयारी सुरू केली आहे. विधानसभा निकालानं हुरळून जाऊ नका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुस्ता राहून चालणार नाही असं भाजप आणि संघानं आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं. नाशिकमध्ये नरहरी झिरवाळांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आणि या बॅनरवर झिरवाळ यांचा आदिवासी विकास मंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आणि त्यामुळे समर्थकांच्या मनात अजूनही तेच आदिवासी विकास मंत्री असल्याचं दिसतंय. सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी उभं राहतंय. बीडमधील किंवा परभणीतील घटना असो, गृहमंत्री पांघरून घालण्याचं काम करत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. साताऱ्यात पालकमंत्रीपद अजून निश्चित झालं नसलं तरी खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील रचना 2024 या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा पालकमंत्री असा उल्लेख करत भाषण केलं आणि यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री होणार असल्याचे संकेत दिले. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक खात्यानं 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करून ठोस कामगिरी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या आराखड्यात जनतेला लाभ मिळणाऱ्या योजना आदींचा समावेश असावा आणि राज्याचं नाव देशात अग्रेसर असावा हा दृष्टिकोन असावा असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. जालन्यात महायुतीत राजकीय कुस्ती होताना दिसते, कारण निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधीच भाजप आणि शिवसेनेच्या 2 बड्या नेत्यांनी महापौर पदावर दावा केला आहे. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्यात महापौर शिवसेनेचाच होणार असं म्हटलंय, तर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी देखील जालन्यात भाजपचाच महापौर होईल असं म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड केली गेली. मतदार यादीत फेरबदल करून 118 मतदारसंघामध्ये 72 लाख मतदारांचा समावेश केला गेला. या 118 पैकी 102 मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झालेले आहेत असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केला. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून शहरात मोठे बॅनर झळकलेत. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेचं पाठबळ असल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडला अटक का होत नाही असा सवालही क्षीरसागर यांनी विचारला. 2 चिमुरड्यांच्या हत्येनंतर राजगुरुनगर शहरात तीव्र पडसाद उमटले. तर राजगुरुनगरमध्ये भटक्या विमुक्त जमातीच्या कार्यकर्त्यांनी पुणे नाशिक मार्ग रोखला. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत. मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करण्यात आला. सरपंच नामदेव निकम यांच्या 4 व्हीलर गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. नाशिकच्या त्र्यंबक रोडवर अपघात झाला. ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. बुलढाण्याच्या खामगाव आणि शेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान या पावसामुळे रब्बी पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचा रब्बीच्या हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्यानं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. अकोला जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं, तर आज सकाळी रिमझिम पाऊस बरसला आणि या पावसामुळे शेतातील वेचणीला आलेल्या कापसाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात आज गारपीट होण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उद्या येलो अलर्ट देण्यात आला आणि यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आलेत. घाऊक बाजारामध्ये शेवगा शेंगाचे दर 1 आठवड्यात प्रति किलो 120 ते 180 रुपयांवरनं 60 ते 90 वर आलेले, तर वाटाणाही 67 ते 80 वरनं आता 46 ते 50 रुपयांवर खाली आला. सर्वसामान्यांच्या नियमित खाण्यातील एक खाद्य म्हणजे अंड. सध्या थंडीचा जोर वाढल्यानं घाऊक बाजारपेठेत एक अंड 7 रुपयानं, तर किरकोळ बाजारात 7.5 रुपये दरानं त्याची विक्री होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या मध्य रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा लक्षणीय प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत या ट्रेनच्या आसन क्षमतेच्या तुलनेत प्रवासी संख्या 102% एवढी नोंदवली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या भुयारी मार्ग प्रकल्पात मुंबई पोर्ट ऑथॉरिटीने खोडा घातला. या प्रकल्पासाठीच्या जागेच्या मोबदल्याचा तिढा सुटलेला नसून MBPA कडून भाडे कराराने ही जागा घेण्याची अट MMRDA पुढे ठेवण्यात आली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाच्या पहिल्या टेकऑफची डेडलाईन हुकण्याची शक्यता निर्माण झाली। विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या विविध पात्रता चाचणी जी ती सिडकोने यशस्वीरित्या पार केलेल्या असल्या तरी टर्मिनल इमारतीसह अत्यावश्यक कामं सध्या प्रगतीपथावरती आहेत, त्यामुळे आणखी 6 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। 31साठी देश विदेशातील पर्यटक रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, अलिबाग, दिवे आगार इथं मोठ्या संख्येने येतात आणि या उत्सव काळात इथले हॉटेल, फार्म हाऊसमध्ये रात्रभर रेव पार्ट्या होतात। ड्रग्ज माफियाही इथे सक्रिय असतात, त्यामुळे रायगड पोलिसांनी त्यांच्यावर करडी नजर ठेवण्याकरता यंदा विशेष पथक तयार केलं। केंद्र सरकारनं राज्याला गतवर्ष 2023-24 मध्ये 93.22 कोटी लिटर्स इतक्या मंजूर केलेल्या कोट्यापैकी हंगामाखेर 81 कोटी 37 लाख लिटर्स इतका इथेनॉलचा पाणीपुरवठा ऑइल कंपन्यांना करण्यात आला। केंद्राने निर्धारित केलेल्या दरानुसार 4,941 कोटी 92 लाख रुपये मिळाल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे। 10वी आणि 12वीची परीक्षा यंदा 10 दिवस आधी होणार आहे। आतापर्यंत मुंबई विभागाकडून 10वीच्या 4 लाख तर 12वीच्या 3 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेत। या परीक्षांच्या नियोजनासाठी शिक्षण मंडळ आढावा बैठक घेत असून परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं सांगण्यात येतं। चालू वर्षात महामुंबईसह देशातील 7 प्रमुख शहरांमध्ये आतापर्यंत 5,68,000 कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे। घर विक्रीच्या उलाढालीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली असली तरी प्रत्यक्ष विक्रीत मात्र 4% घट दिसून आली आहे। भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असून यावर तोडगा काढण्यासाठी भाजप आमदार महेश चौगुले यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांची भेट घेतली। बैठकीत 15 दिवसात वाहतूक कोंडी सोडवण्याकरता प्रभावी उपाययोजना राबवू असं आश्वासन पंकज शिरसाट यांनी दिलं। कधी पावसाअभावी तर कधी अतिवृष्टीमुळे होणारं पिकांचं नुकसान, शेतीमालाला भाव नसणं, कर्जबाजारीपणा यासारख्या कारणांमुळे मराठवाड्यातील शेतकरी मेटाकुटी झाला आणि त्यातूनच अनेक जण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत। गेल्या 11 महिन्यांमध्ये विभागात तब्बल 822 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे। बीड जिल्ह्यात सर्वाधिक 160 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। 12वीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्ती केली जाणार आहे आणि त्यामुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे। परिणामी इथून पाणीपुरवठा केला जाणार शहरांना पाणीपुरवठा केला जाणार नाही। मुंबई शहर आणि उपनगरात प्रदूषणाने आरोग्याला हानिकारक ठरणारी धोकादायक पातळी गाठली आहे। हवेची गुणवत्ता प्रचंड खराब पातळीवर नोंदवली गेली आहे। वाढत्या प्रदूषणावर आरोग्य आणि पर्यावरण तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे। मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी न करणाऱ्या 28 बांधकामांना मुंबई महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली। नियमांचं अनुपालन केलं नाही तर काम थांबवण्याची नोटीस देणं आणि कामाचं ठिकाण सील करणे यासारखी कठोर कारवाई करण्याचा इशाराही मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे। मुंबईतील हवेचा दर्जा गेल्या 1 महिन्यापासून खालवला असून मुंबईतील काही भागात हवा ही सातत्यानं वाईट ते अतिवाईट श्रेणीतच नोंदली जाते आणि यामध्ये बोरिवली, मालाड, देवनार, शिवाजीनगर, माझगाव, कांदिवली या परिसराचा समावेश असून गेल्या महिन्याभरात 10 ते 15 दिवस अतिवाईट तर उर्वरित दिवस इथली हवा वाईट श्रेणीत नोंदली गेली। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता 31 डिसेंबरला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। या अतिरिक्त सेवांची वेळ लवकरच जाहीर केली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं असून चर्चगेट ते मरीन लाईन्स आणि गिरगाव स्थानकावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। मधुमेह रुग्णांना इन्सुलिनने इंजेक्शन वारंवार घ्यावं लागत असल्यानं ताण अधिक असतो, मात्र आता सुई नसलेले इंजेक्शन IIT मुंबईतील संशोधकांनी विकसित केले आहे। IIT मुंबईच्या संशोधकांनी शॉकवेव्ह आधारित सुई विरहित सिरिंज विकसित केली। पुण्यात पहाटेपर्यंत पार्टी करण्याची परवानगी देऊ नका। 31 डिसेंबर रोजी पुण्यातील पब आणि बार रात्री 10 नंतर बंद ठेवा असं निवेदन संघर्ष सेनेचे संस्थापक संतोष साठे यांनी पोलीस आयुक्तांना दिलं। मुंबईतील प्रदूषणाचा विळखा कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षभरापासून स्वच्छ मुंबई मोहीम हाती घेतली आणि यासाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे, तर धुळीचं प्रमाण काही कमी झाल्याचं दिसत नाही। मंगळातील लाकूड, कोळसा जाळून चालणाऱ्या बेकऱ्यांमुळे मुंबईतील प्रदूषणात भर पडते। या बेकऱ्या बंद करण्यासाठी MMPCB आणि पालिकेच्या पर्यावरण विभागाने वेगाने हालचाली सुरू केलेल्या आहेत। त्यानुसार मुंबईतील 276 बेकऱ्यांवर पालिकेच्या पर्यावरण विभागाने नोटीस बजावली आहे। मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी 100 नवीन धूळ शोषण यंत्र घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे। तसंच लाकडाच्या स्मशानभूमीचं रूपांतरण इलेक्ट्रिकमध्ये झाल्यास त्याचाही सकारात्मक परिणाम होईल असं आता प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। शहरात आणि उपनगरात उघड्यांवर डेब्रिज वाहून नेणाऱ्या 693 वाहनांवर महापालिकेने जोरदार कारवाई केली आहे। त्यात
तर 80,000 रुपयांचा दंडही वसूल केला असून ही कारवाई यापुढे सुरूच राहणार असल्याचं विभागाचे मुख्य अभियंत्यांनी सांगितलंय. थंडीतील शेकोटीबरोबरच सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा मुंबईतील हवेच्या प्रदूषणात आणखी भर टाकत असल्यानं पालिकेनं कारवाईला सुरुवात केली. पर्यावरण विभागाकडे 352 तक्रारी आल्या असून पालिकेने 91,000चा दंड वसूल केला. मुंबईतील महानगरपालिका शाळांमध्ये मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा ओढा असून त्यासाठी महानगरपालिकेने यंदाही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. पालिकेच्या या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये गतवर्षी 10,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला असल्याची माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. उर्वरित रस्ते विभागामार्फत सुरू असलेली रस्त्यांची कामं प्राधान्याने आणि जलद गतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत असे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. दरम्यान विकास कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर देत संबंधित ठिकाणी अधिकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करावी अशा सूचनाही देण्यात आल्या. मध्य रेल्वे विभागाकडून तळेगाव उरुळी या नवीन रेल्वे मार्गासाठी सुरू असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवासी गाड्यांचं वेळापत्रक आता सुरळीत होणार आहे असा विश्वास रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. पुण्यासारख्या महानगरात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पुरुष पुढे येत नसल्याचं चित्र आहे आणि या वर्षभरात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात 5,408 महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असून ही शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषांची संख्या केवळ 237 इतकी आहे. राज्यातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची भरती ही MPSC मार्फत करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याची चर्चा आहे. मात्र प्राध्यापकांची भरती ही MPSC ऐवजी विद्यापीठ स्तरावरच करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मुंबई महापालिकेच्या CBSE, ICSE, IB, IGSC मंडळांच्या शाळांसाठी जानेवारी महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. नर्सरीच्या तब्बल 1,242 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया 1 जानेवारीपासून पार पडेल. शिर्डीमध्ये साईंच्या चरणी 12 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट दान करण्यात आला आहे. इंदूरचे व्यावसायिक जुगल जयस्वाल यांनी हा मुकुट दान केला. पुणे जिल्ह्यात भात पिकाचा आगार म्हणून ओळखलं जाणाऱ्या राजगड पश्चिम हवेलीसह पानशेत वरसगाव धरण भागात भात मळणी अंतिम टप्प्यात आलेली. गतवर्षीपेक्षा यंदा भाताच्या उत्पादनात 10 ते 15% वाढ झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोकण प्रांताच्या 59व्या प्रांत अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सावंतवाडीच्या भोसले नॉलेज सिटीमध्ये हे अधिवेशन आयोजित करण्यात आलं. नाशिक महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री यांनी पदभार स्वीकारला. राहुल कर्डिले यांची नियुक्ती रद्द करून मनीषा खत्री यांना नियुक्ती देण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले तर CCIच्या केंद्रावर अनेक अटी आणि शर्तींच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक होते आणि त्यामुळे आता सरकारने प्रति क्विंटल मागे ठोस अनुदान देण्याची मागणी जी आहे ती आता शेतकरी करू लागले. सांगलीच्या मिरज तालुक्यातील कदमवाडीतील एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेमध्ये वटवाघळांच्या टोळीने हल्ला करत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं. शेतकऱ्यांचं तब्बल 4 लाख रुपयांचं नुकसान करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर तिघांनी बनावट भरती प्रक्रिया राबवल्याचं समोर आलं. लष्कराच्या गणवेशात आलेल्या तिघांनी बेरोजगार उमेदवारांची भरती प्रक्रिया राबवून 93 तरुणांना 5,98,000चा गंडा घातला. कल्याणमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला. ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढला. यावेळी परिसरातील दारूचे अड्डे उद्ध्वस्त करावेत, नशेखोरांवरती कारवाई करावी अशी घोषणा यावेळी देण्यात आली. कल्याण प्रकरणाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला. अपहरण करून अत्याचार आणि नंतर हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी संतप्त नागरिकांनी कल्याण पूर्वमध्ये कॅन्डल मार्च काढून आक्रोश व्यक्त केला. जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्या कन्येचा विवाह नुकताच पार पडला. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अन्य नेत्यांनी देखील उपस्थिती लावली होती. जळगावच्या भडगाव तालुक्यातील पिंपरी हाट इथे तलाट्यांसह खासगी व्यक्तीला 3,000ची लाच घेताना कारवाई करण्यात आली. शेतजमिनीवरील हक्क सोड तसंच पत्राची नोंद आणि 7/12 उतारे देण्याच्या मोबदल्यात लाच मागण्यात आली. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी इथे सुवर्णयुग गणरायाची 3 दिवस भरणारी यात्रेची सांगता मोठ्या उत्साहात झाली. मंदिरासह गावातील रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आपल्या लाडक्या बाप्पाचं यात्रेनिमित्त दर्शन घेण्याकरता भाविकांनी गर्दी केली होती.